भाई तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. हे सेमी आपण एक टांग्याच्या फरकानं काढणार आहे. आज त्या धनुभाऊ आणि आमचे आनंद बल्लाळ सर या दोन व्यक्तीच्या विश्वासावर मी एवढं मोठं डेअरिंग केलं आणि मी हे म्हणजे त्या डेअरिंग आम्ही चिडतो महाराव ते आपल्याला जाऊ दे रे म्हणून मोर घेऊन जाणार. हे महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. ह्या गोष्टीचं बी आहे. काही लोकांचा गैरसमज होतो की यांचं डॉक्टर साहेबांचं चालू आहे येते जाते म्हणजे यांना काय वाटत असेल की ह्या काय चुकीच्या गोष्टीनं आपण करतो. मी तर की जर डॉक्टरांच्या औषधामुळं किंवा कुठल्या गोष्टीमुळं चुकीच्या गोष्टीमुळं जर बैल पळत असते जो असतो की लोक म्हणतात आज डॉक्टर आहेत म्हणल्यावर ह्या काय गोष्टी चालत असतील काय नाही. तर मी धनाभाऊ पहिलं प्रथम तर ते मान्य म्हणजे तुमच्या पुढे एक मला क्लिअर करायचं आहे. साधी 2 बैल होती त्या दिवशी धनाभाऊ मला शब्द देऊन गेलते की तुम्ही पुशेगावची हिंद केसरी एक दिवशी असणार आणि हे दावण हिंद केसरीला मानकरी असणार. थोडं प्रोत्साहन देत देत बैल आम्ही त्यावेळेस असं गट पण निघायचं नाही. 1 फुटाने केलं 2 फुटाने केलं ह्या गोष्टी आमच्या बरोबर घडत होत्या. त्यात नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. मित्रांनो या दावणीला आलतो 16 डिसेंबरला त्यांनी पहिली खरेदी केली आणि 16 डिसेंबरला त्यांचा बैल हिंद केसरी झाला. एका वर्षात भाई मला सांगा एका वर्षात किती घडामोडी झाल्या? एका वर्षात खूप साऱ्या घडामोडी झाल्या. एका वर्षात माझे 6-7 बैल झाली. त्या 6-7 बैलात मला म्हणजे प्रत्येक बैलाने मला सगळ्या गोष्टीचा आनंद दिला की प्रत्येक गुलालातला पात्र ठरत होते. परंतु ह्या सचिननं आज माझी ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्णपणे त्याने आपल्याला हे करून हे केलेलं आहे म्हणजे समाधानी केलंय. आज सचिननं 1.5 महिन्याच्या कालावधीत 2 वेळा हिंद केसरीचा गुलालाला पात्र ठरवलं, 2 वेळा महाराष्ट्र केसरीच्या गुलालाला पात्र ठरवलं. ह्याच्यापेक्षा वेगळं काय द्यायचं अजून? भाई मला सांगा, आता तुम्ही तुमचा व्यवसाय हॉटेल व्यवसाय आणि बैलगाडी क्षेत्र ह्यात लांबचा फरक आहे, परंतु ह्या क्षेत्रात तुम्ही आला कसं? आता हे माझ्या व्यवसायाचा आणि ह्या क्षेत्राचा लांब फरक होता. परंतु अशाच हॉटेलवर बसल्या बसल्या तुमच्या म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून ज्या काय रील्स पडायच्या, ज्या काय तुमच्या म्हणजे बाईट व्हिडिओ वगैरे पडायचे, म्हणजे लाईव्हला आम्ही ह्याच्या बैलगाडी शर्यतीच्या लाईव्ह शर्यती बघायचो. मग ह्याच्यातून असा एक छंद लागत गेला. त्यातून त्यावेळेस बकासूरचा म्हणजे मोठा फॅन झालतो आणि त्या बकासूरच्या ह्याच्यातून असं वाटत गेलं की असं कुठंतरी एखादा आपलं बी एखादा बैल कुठंतरी असावा, त्या बैलाबरोबर आपण बी पळावं, आपल्या बी हॉटेलचं नाव कुठंतरी घ्यावं. मग असं वाटत गेलं आणि त्यातून एक 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 खरेदी 16 डिसेंबर 2024ला माझा पहिला मी बैल खरेदी केला. ते तेजा म्हणून नाव होतं आणि त्यांनी मला इतकं परमेश्वराच्या कृपेने त्यांनी 15व्या दिवसात मला पेनूरला गुलालाला ओपनच्या मैदानाला मानकरी ठरवलं. म्हणजे तिथून जिल्लत लागत गेली ह्या गोष्टीची आणि छंद वाढत गेला. आता माझ्याकडे एकाच्या जागेवर 7 बैल कधी झाली ते बी मला कळालं. साथीच्या साथी बैल टॉपच्या आहेत मित्रांनो. परंतु बहिणीचं कसं होतंय की सचिन देवा चांगला बैल आहे, 1 नंबरातला बैल आहे. देवासाठी पायऱ्यासाठी अनेक लोक फोन करतात, पण तुमचं ह्याच्यावर मन बसते म्हणजे जी 100% ह्या गोष्टी घडतात आणि खरंच बैलगाडा मालकाने एकच बैल नाही तर 2 बैल सांभाळावेत. 1-2 बैलाच्या वरती बैल सांभाळून मी तर प्रामाणिकपणे सांगतो. का तर माझं वैयक्तिक मत असं आहे की माझ्याकडून बी त्या चुका घडत गेल्यात. माझे 6च्या 6 नंदी आहेत ते चांगले पळणार आहेत, पण जसं जसं एक टॉप येत गेलं तसं ते मागच राहत गेले. त्यांच्या नियोजनाचा त्यांच्या बाकीच्या गोष्टी पैरे असून मला पैरे पळवता येत नाही थोडक्यात आणि ते कुठंतरी मागं पडत गेले. आणि मी थोडस जे आता देवा महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे. देवाने भरपूर अशी गुलाल म्हणजे चांगले गुलालात तो 2 नंबर 3 नंबरला राहणारा बैल आहे माझा आता तो पण त्याच्यावर पण लक्ष थोडं कमी होत गेलं. असं सुरुवात झाली, तुम्हाला एवढी माणसं लागत गेली भाई. आणि मला सांगा, ज्यावेळेस माणसं लागत गेली त्यावेळेस कुठली माणसांनी तुम्हाला म्हणजे आतापर्यंत तुम्ही आता 1 नंबरला तुम्ही गेलाय, अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक लोक तुम्हाला म्हणजे हे फोन करतील, पण तुमची अंधारातली ज्यावेळेस तुम्ही खालच्या स्टेजवर म्हणजे एकदम पहिल्या पायरी होता
त्यावेळेसपासून तुम्हाला जी साथ देणारी माणसं अशी सांगा मला. प्रथम तर मी तुम्हाला एक सांगेन, ज्यावेळेस सुरुवातीला मी बैल घेतला, मला बैलातलं हे काहीच माहित नव्हतं, कसलाच गण नव्हता, बैल काय सांभाळते, बैलाला खाद्य पाणी काय लागतं हे सुद्धा मला माहित नव्हतं. पण त्यावेळेस हे दीपक असतील, विनोद असेल, सोमा असेल, ह्या मुलांनी, ऋषीभाई असतील, आमची जी टीम होती टोटल, त्यावेळेस त्यांनी मला असं म्हणजे थोडं प्रोत्साहन देत देत बैल आम्ही त्यावेळेस असं गट पण निघायचं नाही, 1 फुटाने केलं, 2 फुटाने केलं, ह्या गोष्टी आमच्या बरोबर घडत होत्या, त्यात पण आम्ही समाधानी होतो. पण ज्यावेळेस गुलालात राहायला लागलो तेव्हापासून थोडस समाधान आणि सगळ्यात मोठं एक म्हणायचं गेलं तर अशीच ओळख एक आमच्या म्हणजे मित्रांनी एक आमचे बल्लाळ सर म्हणून आहेत, त्यांची ओळख करून दिली. आणि ओळख करून दिली काय साहेबांना काय माझ्याबद्दल वाटलं काय माहित नाही, पण साहेबांना असं वाटलं की ह्या माणसावर थोडस आपण लक्ष कुठेतरी द्यावं. आणि साहेबांनी ज्या दिवसापासून माझ्याकडे लक्ष म्हणजे त्यांची बैल आहेत ह्या हिशोबानेच ते सांभाळतात. आणि आम्ही म्हणजे प्रत्येक सचिनला त्यांचा हिस्सेकरी आम्ही मानकरीच ठरवतोय त्याच्यात. म्हणजे सचिन असो, देवा असो, गुरु असो, आम्ही आज आवडीनं म्हणतो की ही तुमची बैल आहेत. आणि त्या माणसामुळं आज म्हणजे एक अंधारातला माणूस म्हणजे शून्य असणारा माणूस कुठल्या स्टेजला नेऊन ठेवतील हे त्यांचं म्हणजे सांगू शकत नाही. ह्या स्टेजला त्यांनी आज आम्हाला नेऊन ठेवलं. सुरुवात झाली या अंधारात होता एक प्रकारे, अनेक लोक आहेत यासाठी या थोडं काय पैलवान मला सांगा, सुरुवात झाली, सुरुवातीचा काळ काय सांगचाल? सुरुवातीचा काळ लय संघर्षाचा होता आमचा. जायचो गटाला, आमची गाडी 1-2 फुटात राहायची, तरी बी आम्ही आनंदातच असायचो. पुढल्या मैदान जोशनं जायचो. मग असंच एक तेजा होता स्टार्टिंगला, परत नाच्या घेतला, मग नाच्यानं गुलाल केल्यापासून व्हायचा आनंद वाटायला लागला. अशीच मग हिरा घेतला, देवा आहे, गुरु आहे, आणि सचिन तर काल सगळं पूर्णच करून टाकलं स्वप्न. हे सगळी माणसं तुमची म्हणजे खांब आहेत एक प्रकारे, सुरुवातीचं खांब. आणि मला वाटतं ही आपण सुरुवातीला आलतो तेव्हा ही पण नव्हतं, काहीच नव्हतं, ही पोरं तेव्हापासून मी बघतोय, तेव्हापासून ही पोरं तुमच्या सोबत आहे. साहेब मी ह्या पोरांचा खरंच मानल इतकं आभार कमी आहे का, तर ह्या जी माझी टीम आहे आणि ही माझी सगळी भावासारखी आहेत. मला ह्यांनी कधीच असं माझी असं जाणवून दिलं नाहीत की हा बहीणचा बैल आहे म्हणून. ह्यांनी कधीच मला उलट मला कधी कधी वाटतं आपणच कुठेतरी लांब आहे, ही इतकं त्याच्यापेक्षा जवळीक त्या बैलांच्या असतात. जेवढं बैलांचं मला माहित नसतं, जेवढं काही मला गोष्टी माहित नसतात, तेवढं ह्या मुलांकडनं मला त्यांनी कधी करून गेली ही सुद्धा. आता त्यांचा व्यायाम घेणं, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी कसरती करणं हे माझ्याचे नवीन शक्य नाही. पण हे कधी येतेत, कधी फिरवा नेतेत, कधी फेरायला नेतेत, कधी म्हणजे मशागतला नेतेत, काय मला कळू देत नाहीत. म्हणजे इतकं हे त्यांचं माझ्यापेक्षा जास्त जीव त्यांचा बैलांवर. परंतु धनाभाऊची ज्या दिवशी पहिली बाईट माझ्या आयुष्यातली असेल तर धनाभाऊ, मी ह्याच्या अगोदर कधी बाईटवर बी बोललो नाही आणि कधी असं मीडियाचा समोर येण्याचा कधीच प्रसंग झाला नाही. तर त्या दिवशी तुम्हाला म्हणजे धनाभाऊची पहिली बाईट होती, तर धनाभाऊनं मला त्या दिवशी हे शेड वगैरे काय नव्हतं इथं, माझी साधी 2 बैल होती. त्या दिवशी धनाभाऊ मला शब्द देऊन गेलते की तुम्ही पुशेगावची हिंद केसरी एक दिवशी असणार आणि हे दावण हिंद केसरीला मानकरी असणार. त्या दिवसापासून आज धनाभाऊच्या बी शब्दाला यश आलं. धनाभाऊचं ते शब्द आमच्या म्हणजे हृदयात आहे आणि ते शब्दाला आम्ही सार्थ ठेवलं. मला वाटतं तुम्ही होता, काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी म्हणजे असं फर्स्ट टाइम होता, नाच्यानं गुलाल केलता. त्यावेळेस धनाभाऊ आलतं, धनाभाऊनं सांगितलेलं एक दिवशी की ही देवान खूप मोठी होणार आहे. मग असंच सचिन घेतलाय, सचिनच्या बी टायमिंगला पहिल्यांदा बर्थडे धनाभाऊ चालतं, त्यांना बी सांगितलं एक दिवशी हा सचिन लय मोठं नाव करणार आहे. हे झालं मित्रांनो. आणि पण माझ्यापेक्षा मी म्हणतो माझं गुरुवर्य म्हणायला लागेल डॉक्टर बल्लाळ, आणि मी त्या माणसाला मानतो का तर मानतो कारण आजपर्यंत त्यांनी ज्या गोष्टी करून दाखवल्या त्या गोष्टी खऱ्या ठरल्या. आणि डॉक्टरांनी मला वाटते गट काढल्यानंतर तुम्ही काय नव्हतं भाई, लक्षाला म्हणलेलं की आज तुम्ही 1 नंबर करणार का तर करणार, आणि झालीच 1 नंबर. आणि डॉक्टर म्हणलं होतं ते धनाभाऊ आपण वडकीला जसं केलं तसंच आपण ह्याला पुसेगाव मैदानात सुद्धा करणार, लिहून घ्या माझ्याकडे तुम्ही. धनाभाऊ मला साहेबांचं एक कौतुक करेल एवढं, आणि साहेबांचा अभ्यास जो असतो
की लोक म्हणतात आज डॉक्टर आहेत म्हणल्यावर ह्या काय गोष्टी चालत असतील काय नाही. तर मी धनाभाऊ पहिलं प्रथम तर ते मान्य म्हणजे तुमच्या पुढे एक मला क्लिअर करायचं आहे की जर डॉक्टरांच्या औषधामुळं किंवा कुठल्या गोष्टीमुळं चुकीच्या गोष्टीमुळं जर बैल पळत असती तर माझ्याकडे 6 नंदी आहेत, त्यातले 2च नंदी पळाली नसती. पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी झाल्या नसत्या की ह्या गोष्टी मग झाल्या असत्या तर मी म्हणतो ते जर गोष्ट असती तर माझे 6च्या 6 नंदी रोज 1 नंबर मध्ये पळाले असते. आज गुरुचं मी तुम्हाला एक सांगतो, गुरु हा आणल्यापासून 3-4 मैदानात त्यांनी 2-3 नंबर अशा MM नानाच्या मैदानात 1.5 लाखाच्या मैदानात त्यांनी 3 नंबर केलेला माझ्याकडे तो नंदी आहे. तर तो सुद्धा आज बसून आहे, केवळ त्याच्या काही गोष्टीमुळे बसून आहे तो. पण ह्या गोष्टीचं बी आहे, काही लोकांचा गैरसमज होतो की यांच्या डॉक्टर साहेबांचं चालू आहे येते जाते म्हणजे यांना काय वाटत असेल की ह्या काय चुकीच्या गोष्टीनं आपण करतो. मी तर डॉक्टरांच्या माझं आणि त्यांचं समज आहे, मग माझं मी 1 नंबरला पळून 100% सगळेच 1 नंबरला पळायला असते ना, त्या गोष्टीवर होत असतं तर 100% 1 नंबरला पळायला असते. पण मला एकच विनंती करायची आहे, ज्याच्यात धमक आहे, ज्याच्यात जे साहेबांनी काल बाईट दिली की त्या त्या गोष्टीला तेवढी पात्रता पाहिजे आणि त्या पात्रतेत 100% पात्रता असेल तर ती काही वस्तू करू मी शकते. तर म्हणतो डॉक्टर साहेबांचं मोबाईल बघा तुम्ही, कंटिन्यू चालू असतो. कुठला बैल किती पळतोय, कुठल्या बैलाला किती आता कुठला ते- बैल लागेल. ते पण तुम्हाला मी बोलतो आता. मी काल माझ्या आज घरी माझ्या एक छोटस फंक्शन असल्यामुळे मी तिथं काल पोचू शकलो नाही. तर मी असंच साहेबांना फोन केला, साहेब म्हणले गट तर काढलाय. हो म्हणले तुम्ही काळजी करू नका, आज मी आहे तिथं, गट काढलाय 100% आहे. पण ज्यावेळेस सेमीची नाव पुकार झाला आणि 7 नंबर सेमी आमचेच पाहुणे आहेत, सम्राट आणि राजाची गाडी लागली, हारण्याची गाडी लागली. मग त्यावेळेस असं म्हणजे हारण्या गेल्या वर्षीचा 1 नंबरचा 2023चा 1 नंबरचा मानकरी आहे. आज अशा गाड्या जर बलाढ्य बैलच्या गाड्या आपल्या गटात आल्या तर त्यावेळेस थोडस मन असं हे झालं आणि त्यातून पण तास आपल्याला कडच आला, त्यात थोडस वाटलं. पण मी साहेबांना असंच बोललो, म्हणलं साहेब म्हणलं सेमी तर निघालाय परंतु असं असं आपण 8 नंबर फाटीला आलोय, ते असं असं झालंय. पण साहेबांनी तिथं एकच शब्द केला, भाई तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका, हे सेमी आपण 1 टांग्याच्या फरकानं काढणार आहे. आज त्या माणसाच्या शब्दाला किंवा त्यांच्या अभ्यासाला मी सलाम करतो की त्यांनी घरी बसून सांगितलं होतं की 1 टांग्याने तुम्ही सेमी काढणार आहे आणि तीच घटना मैदानात घडली. ह्याच्यापेक्षा दुसरं नो चॅलेंज त्यांच्या अभ्यासाला. हे काय आहे मित्रांनो, ह्याचा अनेक लोकांना वाटलं डॉक्टरांनी का केलं की डॉक्टरला कुठली शक्ती आहे का. नाही मित्रांनो, कुठल्या गाडीला कितीचं स्पीड लागलंय ही सुद्धा बघितलं तर कळतंय मित्रांनो. कितीचं सेकंद लागलंय, किती सेकंदात कुठली गाडी वर येते, ही गाडी किती पळती, ती गाडी किती पळती, ह्याच्यानुसार ते केलं जातं. अनेक लोकांना वाटलं डॉक्टर काय सांगतात, पण डॉक्टर ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार आहे तुम्ही काय सांगाल. डॉक्टरांचं तर काय करा एवढं कौतुक कमीच आहे, आमच्या टीमचं करा एवढं कौतुक कमीच आहे. आणि विशेष म्हणजे एक सांगायचंय मला की आमच्या मामांचं ज्या पण क्षेत्रात गेलं टॉपला राहिलं हे पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे. दावण तर आहेच, त्यांना हॉटेल लाईन मध्ये टॉपलाच गावात बैल घेतला. लय अनेक लोकांनी ट्रोल केलं, काही फरक नाही, ते आहेत तर अजून बी टॉपला आणि ह्याच्यापेक्षा अजून टॉपला राहतील एवढं 100% नक्की सांगतो. सगळ्यात महत्वाची त्यांना मामा टॉपला तुमचं तुम्हाला माहिती आहे का. मामांना सगळ्यांचा आशीर्वाद, दुसरी गोष्ट त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद. आजीचं असं असतंय, तुझं काम सोडून तर तू मैदानावर नाही चालला असं मला विचारतात. आमच्या घरातले सुद्धा म्हणजे असं नाही की कामधंदा सोडून पण कोणाला नाही, सगळे व्यवस्थित लाईन आहेत का हे बघतात. असं नाही, मामांचं आम्हाला नेहमी योग्यच मार्गदर्शन राहत की असं करा असं करा सगळ्यांना. आणि त्यांच्या चांगुलपणाचा आज त्यांना चांगला दिवस बघायला मिळत, म्हणजे कोणाशीही असं दुजाभाव करणार नाहीत ते. आणि आमच्या गावात एक विषय सांगतो, गावात मानण्यापेक्षा तालुक्यात आमच्या गावात बैलगाडा क्षेत्र हे लय करून कोणाला माहित नव्हतं. जसं आमचं मामा बैलगाडी क्षेत्रात आलं, आज युट्यूबला प्रत्येक मोबाईल मध्ये बघतोय आणि प्रत्येक जण ठोपाटे नुसता गट निघला तरी. आणि फोन कमीत कमी एक पोरगा 10 जण 10 एकच गट निघला. का करतील लोक, त्याचं कारण एवढं काय. प्रेम आम्हाला आता म्हणजे बैलगाडी क्षेत्र काय आहे हे आम्हाला कळलं. तुमच्या माध्यमातून जर बरंच काय कळून गेलं. ह्याच्या आधी खरं सांगतो, ज्या वेळेस आमच्यापाशी बैल नव्हते त्यावेळेस बैलगाडी गेल्या वर्षी हिंद केसरी सांगतो बघितलं नव्हतं.
कोण हिंद केसरी झालं ही पण माहित नव्हतं आम्हाला. पण जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रात आमचे मामा गेले तेव्हापासून आम्ही बैलगाडी क्षेत्राचा एवढा छंद लागलाय. आमच्या घरातलं लहान मुलगा सुद्धा म्हणतो तोंडाने निकाल घेतला. कालचीच गोष्ट. ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ह्यांचं प्रेम आहे. आणि प्रत्येक जण दंड थोपड, मालक दंड थोपतात नाही पण इथली माणसं दंड थोपडते. त्याचं कारण काय, प्रत्येकाला वाटतं माझा सचिन आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. कालची आता गोष्ट सांगतो. मी काल मैदानाला आलतो तर नातेपुते गावात प्रत्येक दिवाळी झालीच म्हणावं लागेल. आणि प्रत्येकाच्या दारात ही ज्यावेळेस नंदी येत होता त्यांच्या आग्रापोटी मला तिथं सगळे त्यांनी डीजी वगैरे लावून मिरवणूक काढली. पण प्रत्येक दारासमोर नंदीच्या पायावर पाणी ओतल्याशिवाय पुढे येऊ आलं नाही. म्हणजे त्यांचा उत्साह, त्यांचा जे काय होतं ते खूप सारं बघायला भेटलं काल. आणि हे प्रेम तुमच्या कितीही तुमच्यापाशी मिस्टेट असू द्या, तुमच्यापाशी किती ताकद मोठी असू द्या, हे जो आनंद आहे आणि हा जो योग आहे हा तुम्ही नाही मिळवू शकत कधी. तालुक्यात नंतर फोन आलेच, पण अख्ख्या महाराष्ट्रात मी एक डाळिंब व्यापार आहे. महाराष्ट्रभर म्हणजे फेमस आहे आपला व्यापार. अख्ख्या महाराष्ट्रातून मी जसा गाडीत बसलो तिथं कोणाची फोन आला नाही, जसा गाडीत बसलो ना तसे मला 176 मिस कॉल आहेत. आणि जे बोलत होतो ते वेगळेच. 176 घरी असतो पर्यंत रात्री 12 वाजता मोबाईल बघितलाय. म्हणजे प्रत्येकाचं आम्हाला एवढं म्हणजे नंदीने एवढं नाव केलंय आमचं घराचं की बोलायचं कामच नाही. आमच्या डोळ्यात असा काल तिथे पण अश्रावणावर झाले. आणि नुसतं सचिनचं नाव ऐकलं तरी असं भरभरून येत. म्हणजे अंगावर शहर ज्यावेळेस पुकारलं ना ओरिजिनल हिंद केसरी, त्यावेळेस आम्ही काय करतो कुठंहीच काय कळत नव्हतं. आणि जी येईल ते आम्हाला पब्लिक उचलून घेत होत. आणि कालच्या मैदानात जे आमचं तुमच्या सगळ्याचं जे प्रेम मिळालं ना, असंच प्रेम आमच्या नंदीवर, आमच्या सर्व कुटुंबावर राहून द्या एवढीच आमची इच्छा आहे. आणि आमचे जे पण नंदी आहेत सगळे नंदी टॉपचे आहेत. आमच्याकडे सगळ्यांना संभावाच आहे. आम्ही कोणाशी वैरतो नाही. आमच्या संघ जेवढे नंदी पाहिले आजपर्यंत त्यांच्या संघ आम्ही व्यवस्थितच आहे. आमच्या मामांचा स्वभाव असा आहे, कुणी जरी कसा वागला त्याच्या संघ कधी पण त्याच्या खांद्यावर हात टाकणार. मग त्यानं काय जरी आम्ही चिडतो मामाराव ते आपल्याला म्हणून मोर घेऊन जाणार. हे महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. ज्यावेळेस बैल आणला तुम्ही वासरू, काही कारणास्तव लोकांनी त्याची किंमत वाढवली. मला वाटतं त्याची तिथे उभा राहिलो आपण. आणि तुम्ही म्हणला की धनाभाऊ आपल्याला 2-3 लाख रुपये ह्या वाढवल्यामुळे 2-1 लाख रुपये आपण जास्त गेलं. तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही टेन्शन घेऊन 2-3 पटीने तुम्हाला आता भेटतं. ह्याच गोष्टीवर मी बोलतो. मला त्याही लोकांनी काल हटकलं तिथं, विचारलं अहो ही एवढ्या बोलवून विचारलं तुम्ही असं एवढ्याला केलं होतं ना असं. अहो मी म्हणलं नाही, काय गोष्टीमुळेच मला जास्त पैशाला ते घ्यावा लागला. म्हणजे ज्यांनी काय केलं तीच व्यक्ती आम्हाला काल विचारत होती की असं तुम्ही एवढ्याला केलंय का म्हणून. अरे म्हणलं तुमच्यामुळंच. माझा पुतण्या होता, बाचा होता तिथं, ही टीम होती. मी सगळ्यांसमोर म्हणलं अहो तुमच्यामुळेच माझं 2 लाख रुपये एक्स्ट्रा. त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं 2 लाख रुपये आपल्याला 2-3 लाख रुपये जास्त धनाभाव द्यायला लागतात. त्यावेळेस तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही टेन्शन घेऊन 2-3 पटीने तुम्हाला भेटतील. 100% धनाभाऊ त्याच शब्दावर आणि साहेबांच्या एका शब्दावरच मी हा बैल वासरू विकत घेतलं की बाबा धनुभाऊ आणि आमचे आनंद बल्लाळ सर या 2 व्यक्तीच्या विश्वासावर मी एवढं मोठं डेअरिंग केलं. आणि मी ही त्या डेअरिंग करण्याला आज मी त्या सक्सेस झालो. आणि म्हणजे अनेक म्हणजे डॉक्टर साहेबांचं मी म्हणतो खरंच डॉक्टर साहेबांचं खरंच उपकार आहेत या लक्षावरून सचिनवर. आणि डॉक्टर साहेबांवर पण ह्यांचं उपकार आहेत म्हणायला लागलं. डॉक्टर साहेब आमच्यावर ह्यांचं उपकार आहेत, कारण आम्ही जी शब्द दिलं त्या शब्दाला ह्यांनी पात्र झाले. आणि ह्याच्यापेक्षा मोठं काय नाही भाई, आज आम्ही हिंद केसरी झाले. सांगतो ऐका ना, मी डॉक्टर साहेबांचा कुठल्या शब्दात आणि काही जरी केलं तर ते पांग फिडू शकत नाही. ह्या स्टेजला एका वर्षात एखाद्या व्यक्तीला नेणं म्हणजे मी माझ्या डोळ्यानं बघितले. तिथं आमच्या भागातली 10-10, 20-20 एकर क्षेत्र विकून अजून त्यांना 1 नंबर करता आलं नाही रेग्युलर मैदानात. आज आपल्याला एका वर्षात 1 रुपया न वायदी घालवता जर 2 वेळा हिंद केसरीचा गुलालाला कमीत कमी देवाच्या हे मिळून आपले 4 वेळा महाराष्ट्र केसरीला आम्हाला गुलालाला पात्र ठेवणं एवढं आमच्या म्हणजे काय त्यांचं बोललं इतकं कमी आहे. एवढ्या मोठ्या ह्याच्यावर नेणं म्हणजे डॉक्टर साहेबांचा मी कुठल्याच शब्दात त्यांचं ऋण फेडू शकत नाही. आणि अनेक लोक म्हणले भाई, तुम्हाला सांगू का तुमचा जी सरळ मार्गी स्वभाव आहे का नाही, तुम्हाला म्हणलं बदला. त्याचं कारण काय,
की तुम्ही जर सरळ मार्गी तोच स्वभाव ठेवला, आज डॉक्टर साहेब किंवा ही पोरं जर लाभली नसती आहे, तर तुम्ही 100% बरं का तुमच्या या शेतात तुमचं जे सरळ मार्ग आहे मेळ खाल्ला नसता. अहो साहेब हे पण शब्द सांगतो. हा सोनू आहे, विनोद आहे, सोमा आहे, ऋषीभाई आहेत, हे बाकीची तर सगळे आहेत. आम्हाला आम्ही ज्यावेळेस मी एका शब्दाने कधी यांना विचारत नाही आणि त्यांना बी माहित आहे भाईंनी कधीच कुठल्या गोष्टीचा विचारपूस केली का बाबा मैदानात सुट्टीला कोण आहे, ड्रायव्हर कोण आहे, जे ह्यांना योग्य वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या मनाला जो योग्य वाटेल ती गोष्ट तुम्ही करा. ज्या गटात पळायचंय तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी ठेवा. आजपर्यंत त्यांना मी असं एकही फोन करून सांगितलं नाही अरे सोनूभाऊ किंवा सोमा विनोद ह्या गटात त्या गटात पळताय का किंवा बैलाचं असं करताय का. मी कधीच आजपर्यंत त्यांना हे केलेलं नाही. त्यामुळं ते कधीच मला बी विसरू शकत नाही. त्यांनी त्यांना जो योग्य निर्णय वाटतो तोच निर्णय ते घेतात. त्यामुळं आता त्या बॉस सगळ्यात महत्वाची गोष्ट बहीच्या स्वभावावर मित्रांनो चांगला माणूस आहे. कोणी पण म्हणलं बाबा बैल द्या तर देणार असा माणूस आहे. परंतु या पोरांनी किंवा डॉक्टर साहेबांचा निर्णय हातात घेतला म्हणून कुठेतरी टिकलं नाही तर ह्यांना मित्रांनो भरपूर वाईट झाले सचिनच्या ह्या दावणीच्या. आणि माणूस म्हणला ज्यावेळेस सुट्टी मेकर हे धनाभाऊ म्हणला ज्यावेळेस आपण हिंद केसरी होईल त्यावेळेस बोल. आणि मी म्हणलं हिंद केसरी झाल्यावरच बोला तुम्ही आणि आज बोलताय तुम्ही. पहिल्यांदाच आज मानाचं हिंदी केसरी झालो, त्यामुळं चांगला आनंद वाटतोय आता. सगळ्यात आणि बहीचा स्वभाव म्हणजे कसं त्या स्वभावामुळे तर हिंद केसरी झालो. बरं. मन मोकळं असलं हं. तर सगळं होतंय. मनात पाप ही ठेवून काय गावत नाही पण कोणाला. कुठेतरी त्यांचं असं असं ते कुणाला पण द्या बैल काय नाही फरक पडत असं असं न हिडिओ बघता 100 किलोमीटर बैल घेऊन पदरनं गेलो आहे. शी म्हणजे हा. काय बघा. पदरने बैल घेऊन कोण लावत नसतो, हं. पदरने खर्च हे करून. आणि आज त्यामुळे पुण्यावरनं माणसं आली ती तुम्ही बघायला पुण्यावरनं हा पुण्यावरनं बघायला आलोय आम्ही. कसं तुम्हाला म्हणजे कुठनं कसं नियोजन लागलं. आम्ही याला सचिन लग्न मी ओळखीच्या मैदानात पाहताना बघितलेलं. हम्म. मग मला असं वाटलं की एक आपण त्यांच्या गावात जाऊन बघावं सचिनला. हम्म. यांचा म्हणजे असं हे हम्म. मग आम्ही खास बघायसाठी पुण्यावरनं सचिन नाव काय तुमचं. चंद्रकांत चंद्रन सक्टे. तुमचं. नितीन अशोक खिलारे तुम्ही फक्त बैलासाठी आहेत ना डायगाव मधला हा. हे मित्र आहे तुमचं. साडू आहे. बर बघायसाठी खास आले मित्रांनो. आणि या शी सोमा शेठ आज झाला हिंदी केसरी तुम्ही. झालो हिंद केसरी. पण ह्या विषयी काय सांगचाल की तुम्ही हिंदी केसरी झाला तरी तुमचं पाय जिमनी व्हायचं आणि जिमनीच ठेवा ही माझी अपेक्षा आहे. कारण आम्ही एक केलता हं. गाडीत आम्ही बसलेलो ट्रॉफी घेऊन. हं. पण आमच्या आम्हाला विश्वास नव्हता की आम्ही एक केलाय म्हणून. आम्ही एकाला चिमटे घेतो यार आपण आज एक केला हिंद केसरी पाहिजे. अरे स्वप्नात तर नाही ना. स्वप्नात तर नाही असलं तर आमचं चाललेलं आज गाडीत येताना. आणि खरंच आम्हाला इतका आनंद वाटतोय की आज आम्ही 1 नंबरचा मानकरी झालो. मित्रांनो मी पण ह्या सचिनचा आभारी आहे. 2023 मध्ये राजानं मला म्हणजे महाराष्ट्रभर केलं, आज सचिननं केलं महाराष्ट्रभर. म्हणजे ही लय महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कारण पहिल्यांदाच तुम्ही आलता बाय आणि सचिन घेतल्यावर बी तुम्ही चालता आणि तुम्हीच सांगितलेलं की सचिन एक दिवशी मोठं नाव करणार आहे आणि तुमच्या शब्दाला यश आलं. धन्यवाद.